हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी आहे शीतल आणि मी बनवत आहे भेंड्याच्या भाजीची रेसिपी. भेंड्याच्या भाजीची रेसिपी बनवण्यासाठी भेंड्या आधी स्वच्छ धुवून घेतल्या, कोरड्या करून पुसून कापून ठेवून दिल्या एका साईडला. लगेच मी एक बारीक कांदा कापून घेतला, एक टमाटा, 2-3 हिरव्या मिरच्या, त्या फिक्यावाल्या होत्या, व्यवस्थित कापून घेतल्या. कांदा तेलामध्ये परतवून घेतला. कांदा थोडा लालसर झाल्यानंतर मग मी एक टमाटर टाकला. टमाटा चांगला परतवून घेतला. मग त्यामध्ये मी हिरव्या मिरच्या टाकल्या. हिरव्या मिरच्या पण व्यवस्थित मी परतवून घेतल्या आहे. मिरची तिखट नाही आहे, हिरवी. मस्त छान परतवून घेतल्या. परतवून झाल्यानंतर मी 1 चम्मच हळद टाकली आणि काश्मीरी लाल मिरची पावडर आहे माझी, ती मी टाकली. ती 2-3 कलर येण्यासाठी टाकली मी. 2 चमचे टाकली मी. आणि एक मसाला आहे, तो मसाला टाकला 1 चम्मच. हे सगळं छान परतवून घ्यायचं. तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलं आहे सगळ्या मसाल्याला. त्यानंतर त्यामध्ये मी भेंड्या टाकत आहे. भेंड्या पण चांगल्या व्यवस्थित परतवून घ्यायच्या, खूप व्यवस्थित परतवून घ्यायच्या आणि मोठ्या गॅसवर शिजवायच्या. झाकण लावून शिजवायच्या आणि चिकट होतील थोड्याशा, पण मोठ्या गॅसवरच ठेवायच्या, झाकण लावून ठेवायच्या. शिजवून घ्यायच्या छान थोड्याशा. सुरुवातीला थोड्या चिकटच होतील, पण तरी पण त्याला मोठ्या गॅसवर झाकण लावून शिजवायचं. आता तुम्ही बघू शकता मी हलवते. भेंड्या टाकल्या, आता मी झाकण लावून ठेवलं तर शिजत होती. चांगलं व्यवस्थित हलवून व्यवस्थित परतवून घ्यायचं. परतवल्यानंतर मी थोडं मीठ टाकलं आहे. मीठ टाकल्यानंतर वापस परतवून घ्यायचं. व्यवस्थित परतवून घ्यायचं. तुम्ही अशा भेंड्या केल्या ना, तुमच्या भेंड्या चिकट होणार नाही. झाकण ठेवलं, मोठ्या गॅसवर शिजवल्या मी. झाकण काढून तुम्ही बघू शकते भेंड्या थोड्या चिकट झाल्या आहेत, पण मी वापस थोडंसं परतवून घेईल व्यवस्थित खालून आणि वापस झाकण लावून ठेवून देणार आहे मोठ्या गॅसवर 2 मिनिटं. व्यवस्थित परतवून घ्या. झाकण लावून वापस ठेवून द्या. मी थोड्याशा असंच बनवते, क्रिस्पी लागण्यासाठी थोड्याशा जाळते मी. जाळलेल्या भेंड्या कधी पण चांगल्या लागतात. हिरव्या भेंड्या आमच्या घरात आवडत नाही, म्हणून मी जाळते. आता तुम्ही बघू शकता की भेंड्याची भाजी अजिबात चिकट झालेली नाही आहे, खूप मोकळी झालेली आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे अशी भेंड्याची भाजी बनवून बघा, खा आणि मला सांगा कशी झाली. खरंच खूप छान लागते, टेस्टी लागते. एकदा तुम्ही बनवून बघा आणि जसं मी सांगितलं आहे तसं तुम्ही बनवली तर खरंच तुमची भेंड्याची भाजी चिकट होणार नाही. थँक्यू माझा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल. पहिलाच ब्लॉग आहे आणि नवीन आहे, मी अजून नवीनच आहे माझा चॅनेल. तर तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा माझ्या चॅनेलला, लाईक करा, भरभरून कमेंट करा आणि कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा.